मित्रांनो, मैदान होते किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे मैदान होते आदत. तर का मैदान घेतलं जातं हे विचारूया, मैदानाची रूपरेषा कशी आहे हे विचारूया. सर्व आयोजन कमिटी आहे. तुमचं नाव काय? पैलवान नितीन लवंगारे. मैदान घेण्याचा हेतू का? शिवजयंतीनिमित्त यमाई देवीच्या आशीर्वादानं छत्रपती केसरी आपण घेतोय. बरं, आता ह्या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आहे ते विचारूया. कशी आहे बक्षिसाची रचना? ह्या मैदानाला प्रथमतः सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने नोंद करून सहकार्य करावं. पहिल्यांदा प्रथम क्रमांक 71,000 रुपये, द्वितीय 51,000, तृतीय 31,000, चतुर्थ 21, पंचम 11,000, सहावा 9,999 आणि सातवा 7,777. क्वार्टरला वगैरे बक्षीस आहे? क्वार्टर पण होणार आहे. क्वार्टर फायनल प्रत्येकी 2100 रुपये आणि आपण 2 प्रत्येकाला ढाली. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 800 रुपये प्रवेश फी आपण ठेवली. नाव नोंदणी कधीपासून चालू झाली आणि शेवटचा दिवस कुठला आहे? नाव नोंदणी आता सध्या चालू झालेली आहे. तरी आपली 28 तारखेपर्यंत नोंद राहील. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 8 वाजता लॉट निघतील संध्याकाळी 28 तारखेला. आदतच मैदान घेण्यात का ठरवलं तुम्ही? संघटनेच्या नियमाप्रमाणे. हां, पण आदत म्हणजे वासरांना नवीन संधी भेटावी म्हणून. नवीन वासरांना संधी मिळावी आणि सर्वसामान्य माणसाला कुठंतरी गोलाला मिळावा म्हणून आदत मैदान घेतलं आहे. नियमावली सांगितली त्यांनी, जसे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे, महाराष्ट्र शासन आहे, त्या पद्धतीनं सगळं नियमावली असणार आहे. आता जे बैलगाडी मालक आहेत ह्याच्या दृष्टीनं ही फाटी कशी आहे बऱ्याचशा लोकांना माहिती आहेत, पण नवीन बैलगाडी मालक जे येणार आहेत त्यांना सांगतील. विकास सर नेहमी मैदानात असतात. कशी आहे इथली फाटी, लांबी रुंदी आहेत तुमच्या येणं सांगा. तसं बघायला गेलं तर आपण या फाटीवर बऱ्यापैकी बैलगाडी मालक आलेले आहेत. किनीचं महाराष्ट्र केसरी मैदान याच फाटीवर झालेलं आहे. जवळपास 850 ते 900 फूट पल्ला आहे. म्हणजे 800 फूट वासरांना चांगलं रान आहे, कारण 100 फूट खाली कमी करतात ते. तर मातीचं रान फाट्या सोगळच आहेत. आतल्या आत तुम्हाला बघायला भेटेल 14 ते 15 फूट अंतर आहे आत, आणि पुढं थांबायला जागा आहे. आणि महाराष्ट्र केसरी मैदान म्हणण्यापेक्षा तुम्ही खरोखर किनीचं मैदान बघितलं त्याच धर्तीवर आयोजित केलेलं आहे. नितीन भाऊ लंगारे मित्रपरिवाराच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जे घालून दिलेले नियम आहेत, शासनाचे जे नियम आहेत, त्याचं काटेकोर पालन करून या ठिकाणी हे मैदान संपन्न होईल. ज्या मैदानाला बक्षिसाचा उहापोह झालाच. पहिलं 71,000 रुपये आहे, द्वितीय 51,000 आहे, तृतीय 31 आहे, नंतर 21 आहे, 11, 9,999 आणि 7,777 असं हे फायनलचं बक्षीस. आणि फायनलच्या 7 बैलगाडी मालकाला प्रत्येकी 2 मानाच्या ढाले आहेत. आणि क्वार्टर फायनलमध्ये जो 2 नंबरला सेमीला उतरणार आहे त्याला प्रत्येकी 2100 आणि मानाचे 2 ढाले. असं सुंदर मैदान आहे. आणि आदतचंच मैदान का, तर आदतसाठी हे रान अतिशय चांगलं आहे, त्यामुळे त्यांनी आदतचं नियोजन केलेलं आहे. आणि सुंदर असं मैदान पाहायला मिळेल. आणि खरोखर बैलगाडी मालकांना एक महत्त्वाची सूचना आहे की हे जे मैदान संपन्न होत असताना जवळपास अजून 5-50 माणसं होती, ती कमी झाली, नाहीतर बाईटमध्ये अजून माणसं दिसली असतील. सुंदर असं आयोजन केलेलं आहे. आणि 1 रुपया कुठल्याही प्रकारे बक्षिसात न कमी करता सगळं बक्षीस जागेवर. अगोदरच त्यांनी सांगितलं सर, मैदान चालू व्हायच्या अगोदर आपण आपली पाकिटं दाखवायची आणि लोकांच्या समोरच या ठिकाणी काय करायचं की मैदानाला सुरुवात करायची. आणि लाईव्ह लॉट आपल्या चॅनलद्वारे, यूट्यूबच्या चॅनलद्वारे आदल्या दिवशी जाहीर होतील, असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. मैदानाच्या ऐनवेळी काय काय सूचना आल्या, तर त्यात बदल होणार का? काय दिल्या सूचना? जसं यांनी सांगितलं, जर नियमात काय झालं तर आम्ही 2100 रुपये देणार, पण अचानक काय काय बदल सुचवले? 100% बदल हे 100% होणार आहेत. जरा काही बैलगाडी मालकांचं असं आम्हाला म्हणणं आलं की फाटीवरती पुढं दगड आहेत, बैलांना त्रास होतो, तर त्याची पण आम्ही व्यवस्था केली. आम्ही दगड गोळा करायची मशीन लावलेली आहे. संध्याकाळपर्यंत ते क्लिअर होऊन जाईल. बैलगाडी क्षेत्रात अनेक व्यावसायिक येतात आणि ठराविक जागा आखून देणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तशी आखून दिली का या मैदानात? जे व्यावसायिक येणार आहेत त्यांच्यासाठी आपण ठराविक जागा आखून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था होईल. आणि पाण्याचे टँकर वगैरे पण राहणार आहेत. उन्हाळ्याच्या अनुषंगाने पाण्याचे टँकर बैलगाड्यांसाठी राहणार आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग येतात सेमी किंवा फायनलला, तर ते प्रेक्षकांचं नियोजन होणार आहे का? कारण पुढं येतं आणि जी कडच्या पळणारी प्रामुख्याने बैल आहेत, वासर आहेत, त्यांना अडचण होते. नाही, अशी काही अडचण होणार नाही. आणि प्रेक्षकांचं नियोजन व्यवस्थित आयोजक वगैरे करून घेतील. बॅरिकेड आहेत, बॅरिकेड वगैरे बॅरिकेड आहेत. बॅरिकेड आहेत. किती फूट काय? 300 फुटापर्यंत बॅरिकेड लावले आपण.
पाण्याची सोय, पाण्याचा टँकर ठेवणार आहे आणि ॲम्ब्युलन्स सरकारी राहणार आहे, सरकारी दवाखान्यातलीच आपल्या इथली. आणि बैलांच्यासाठी सुद्धा पाण्याची सोय केली जाणार आहे. आणि जेणेकरून कुणाला काय अपघात झाला तर त्याला थोडीफार मदत आमच्या कमिटीतर्फे दिली जाणार आहे, जर झाला कुणाचं काय असं झालं तर. आणि मैदान हे पारदर्शक होणार आहे. जसं विकास सर यांनी सांगितलं की पारंपरिक मैदान झालेले आहेत महाराष्ट्र केसरी. पुढं थांबाय जागा आहे, पाठीमागेही थांबाय जागा आहे. जाता जाता एक आयोजक किंवा एक ह्या परिवाराचं प्रमुख म्हणून काय तुम्ही आव्हान काय कराल बैलगाडी मालकांना? जास्तीत जास्त सर्वसामान्य मालकांनी ह्या मैदानात यावं व आम्हाला सहकार्य करावं. मैदान ही अतिशय पारदर्शक होईल. कुठंही मैदानात चुकीचं काय होणार नाही. कुठेही वशिला आणि एकदम पारदर्शक मैदान होईल. आणि आयोजकाच्या नावानं गाडी नोंदवली जाणार नाही. दुसरा असा विषय की कुठंही वाटलं की कुणावर अन्याय होतोय त्यानं लगेच तिथं दाखवायचं, त्याला 2100 रुपये आपण बक्षीस देऊ आणि त्यात लगेच दुरुस्त करून घेऊ. संघटनेच्या नियमाचं जर उल्लंघन होताना तुम्हाला कुठं दिसलं, निदर्शनास आलं, तर त्यानं येऊन लगेच कंप्लेंट करायची सरांच्यापाशी की त्यांना लगेच 2100 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्यामुळे वशिला वगैरे असं कुणाचं काही चालणार नाही. मित्रांनो, मैदान होतं 1 तारखेला आणि जसं सांगितलं आदल्या दिवशी 28 तारखेला नाव नोंदणी असणार आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानात येऊन या मैदानाची शोभा वाढवावी. मैदान होणार आहे किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. धन्यवाद.